नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आहार मुलांसाठी या विषयावर आणि कोणत्या गोष्टी नेमक्या त्यांना खायला द्याव्यात, पालकांनी कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर हेमंत जोशी. आपण त्यांना बालरोग तज्ज्ञ न म्हणता लहान मुलांचे डॉक्टर काका असं आपण त्यांची ओळख करून देणार आहोत. त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0226689204 02266899204. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. आणि धन्यवाद. नेमका आज आहार जेव्हा आपण हा मुद्दा घेतो तेव्हा मग आहार मुलांसाठी मग तो जेव्हा बनवण्यापासून खूप डिमांड असतात, मला हे हवंय, सध्या असं असतं की मला हा फ्लेवर हवाय, असं सगळं असतं. पण नेमक्या मग पालकांनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? आहार म्हणजे आई जेव्हा हरते सगळ्या आया सांगतात की मुलं जेवत नाहीत किंवा त्यांच्या मनासारखं जेवत नाहीत. पण खरी गोष्ट अशी आहे की 5 मिनिट जर हवा मिळाली नाही तर आपण मरून जाऊ. पण हवा आईला मागावं लागत नाही, म्हणून हवा घेत नाही हा आजार नाही. जो दुसऱ्यावरी विश्वासीला त्याचा कार्यभाग बुडाला. ज्या घरी मुलांना आईला मागून खावं लागतं, प्यावं लागतं, त्या घरी खाण्यापिण्याचे आजार आहेत. आपल्या गावात मागून कोण खाता? आपल्या घरी मागून कोण खाता? कोणीही सून मागून खात नाही, कोणीही जावई मागून खात नाही, कोणीही सासू सासरे मागून खात नाहीत. मानाने खातील, वाढल्यावर खातील, आदराने दिलं खातील, पण मागून कोणीही खात नाही. आणि आईबाबांची तक्रार असते की आमचे मुलं मागून खात नाहीत. मुलं जे जे मिळेल ते तोंडात घालतात. ते रंग खातात, ते कपडे खातात, ते नख खातात. पण घरी खायचं काहीही मिळत नाही, हा आजार आहे. मुंबई अहमदाबाद हायवेला माझे मित्र आहेत, क्रॅस्टो नाव आहे त्यांचं. त्यांची डुक्कर पैदास केंद्र आहे. मुंबईच्या हॉटेलमधलं उरलेलं शिळं उष्ट अन्न ते घेतात, त्या डुकरांना टाकतात. ते डुकरं त्याच्यातच लोळतात, खातात, खेळतात, पितात आणि शिसू पण तिथेच करतात. आणि 150 किलोचे होतात आणि 4 माणसांना उचलत नाहीत. पण आमच्या मुलांना हे आहार स्वातंत्र्य नाही, हा खरा आजार आहे. जर 18 वर्ष मुलं सारखी वाढतात, क्षणोक्षणी वाढतात, फक्त जेव्हा भूक लागते तेव्हा वाढत नाहीत. आणि मुलांना सारखी भूक लागलेली असते म्हणून ते सगळं तोंडात घालतात. जर जमिनीवर एक बाळ कोपरा मुलांसाठी केला, त्यात दाणा आणि पाणी ठेवलं, तर महाराष्ट्रातल्या सर्व घरची सर्व मुलं 6.5 फूट उंच, शक्तिमान, बुद्धिमान आणि जगावर राज्यकर्ते होतील. बरोबर. आणि हे बिनपैशाचं आहे. डॉक्टर, पण आपण जसं आधी म्हणायचं म्हणजे आजी वगैरे की तहान लाडू आणि भूक लाडू ही जी एक कल्पना होती ज्याच्याविषयी जुन्या जुन्या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं, मग ही जी कल्पना आहे ती अजूनही राबवायला पाहिजे का? मग त्याच्यात आत्ताचा समज लाईफस्टाईल बघितली तर त्याच्यात आपण कोणकोणते छोटे छोटे ऑप्शन्स देऊ शकतो? तहान लाडू आणि भूक लाडू ला पर्यायच नाही. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिची ओटी भरतात. मला असं वाटतं की तिला काय अडचण आली तर वेळेवर एक वेळचं जेवण असावं म्हणून ते देत असतील. आणि हे बरोबर आहे. भूक नसो पण शिदोरी असो. म्हणून मुलांना जसं गाडीला पेट्रोल टाकी असते ना किंवा बॅटरी असते, तसे मुलांना एक खिसा हवा, त्यात खाऊ हवा. ही मुलांची बॅटरी. म्हणजे आतला करंट कमी झाला की बॅटरीतनं करंट घेणार. जसं वीज गेली किंवा विजेचं व्होल्टेज कमी झालं तर पंखे चालत नाही, काहीही चालत नाही. तसं साखर अंगातली कमी झाली की मुलांचं बुद्धी कार्यक्षमता कमी होते आणि वाढ बंद होते. म्हणून खिसे जर भरून ठेवले, 18 वर्ष 24 तास 100% मुलांचे खिसे भरलेले असतील तर पुन्हा मराठी मुलं 6.5 फूट उंच होतील. आणि याला खूप काय लागत नाही. तुमच्या घरी जे असेल ते द्या.
कोंबड्या कच्चे दाणे खातात, 21 दिवसामध्ये 1 किलो वाढतात. आम्ही कोंबड्या खाऊन वर्षाला 1 किलो वाढत नाहीत आमचे मुलं. चिमण्या तांदूळ खातात, जाड होतात. उंदीर तांदूळ पिशव्या तोडतात, दाणे खाऊन जाड होतात. आम्ही शिजवून खायला 10,000 वर्ष झाले. त्याच्या आधी 1 करोड वर्ष बहुतेक आम्ही कच्चं खाऊन जगलो आहे. आमच्या पोटामध्ये कच्चं सुद्धा पचते. म्हणजे मला हे नाही सांगायचं की तुम्ही कच्चं द्या. तुमच्या घरी मुलं खाऊ शकत असतील असा जो खाऊ आहे तो 24 तास त्यांच्या हाताशी हवा, एका बाळकोपऱ्यात हवा, त्यांचा खिसा भरलेला हवा. त्यांनी लंगोट घातला चालेल पण त्याला खिसा हवा. मुंबईला एवढी गरमी आहे की कपडे घालून आजार होतात, आयुष्य कमी होतं. ज्याला गरमीचा घाम येतो त्याचं आयुष्य कमी होतं. तेव्हा मुंबईकरांनी कोकणामध्ये कमीत कमी कपडे घालायला पाहिजेत, म्हणजे घाम येऊ नये एवढे. पण लंगोट जरी घातला तरी त्याला खिसा पाहिजे आणि त्यात खाऊ पाहिजे. म्हणजे एक मुद्दा संपवतो. काही तुमच्या घरी नसेल तरी तांदूळ नाही असं घर नाही. कच्चे तांदूळ ठेवा, भाजले तांदूळ ठेवा, तिखट लावून ठेवा, मीठ लावून ठेवा, पण खिसा भरलेला हवा. मला खूप आया माहित आहेत ज्या तांदूळ खातात. माझ्या रेडिओवर मुलाखत घ्यायला ठरवायला एक पत्रकार आले होते, तरुण पत्रकार होते. त्यांना मी सांगितलं मुलांनी तांदूळ खाल्ला तरी चालेल. ते आश्चर्यचकित झाले. मग घरी जाऊन त्यांनी बायकोला सांगितलं की डॉक्टर म्हणतोय तांदूळ खा म्हणून. ती म्हणे मी तर रोज खाते, पण तुम्हाला कोण सांगेल. सो तांदूळ खाल्ला तरी चालेल. माझ्याकडे अशी खूप मुलं आहेत जे तांदूळ खातात, डाळी खातात, कारली सगळं खातात आणि टणटणीत आहेत. डॉक्टर, पण या सगळ्यामध्ये आपण म्हणतो की भारतीय संस्कृतीत एक म्हणजे लहानपणापासून एक पेज असते किंवा सत्व, एक पेय जे आपण म्हणतो त्या स्वरूपाला जास्त महत्व आहे. पण मग काय नक्की लक्षात ठेवायला पाहिजे? मग स्निग्धता किती महत्वाची असते त्यांच्यात? मी तुम्हाला 2 चमचे मी दाखवणार आहे, खालचे 2 चमचे. एका चमच्यामध्ये तुम्ही ते अन्न घ्या जे तुम्हाला बाळाला भरवायचं आहे आणि बाळाला भरवायला तसा तो चमचा वाकडा करा. जर त्याची धार खाली पडली तर त्यात पाणी जास्त आहे. आपण 1 तारेचा पाक करतो, साखरेचा पाक, तसं अन्न शिऱ्यासारखं पाहिजे की चमचा वाकडा केल्यावर सांडणार नाही. हे खूपच महत्वाचं आहे. कारण पातळ अन्नामध्ये 85% पाणी असते. हे पाहिजे तुम्हाला दाखवतो. हे अन्न बरोबर आहे चमच्यावालं, ज्याला बरोबर खूण आहे ते घट्ट आहे, आणि दुसरं जे पातळवालं आहे हे सांडते. तर पातळ अन्न घ्यायला नाही पाहिजे. हा एक नियम महाराष्ट्राने पाळला की मुलांना पातळ अन्न द्यायचं नाही 18 वर्ष, तर महाराष्ट्रातली मुलं बलदंड होतील. आपल्याला प्राजक्ता देव प्रश्न विचारतात नाशिकहून. प्राजक्ता, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. आपल्याला प्राजक्ता देव नाशिकहून प्रश्न विचार. पण पुन्हा फोनकडे जाऊया. जसं तुम्ही म्हणालात की मग पेय स्वरूप नाही द्यायचं, मग नेमकं मग लहान मुलांच्या आहारात जसं आपण म्हणालो की तहान लाडू, भूक लाडू, मग कशा कशाचे लाडू तयार करून ठेवता येतील? राईट. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की सर्वाधिक मुलं खराब आईचं दूध कमी पडल्यापासून पहिल्या वर्षी होतात. जो पहिल्या वर्षी खराब तो आयुष्यभर खराब. जो पहिल्या वर्षाला जन्माच्या तिप्पट तो आयुष्यभर चांगला. आम्ही पाढे पाठ केले पाहिजेत. जन्माचं वजन हा 1, त्याच्या दुप्पट वजन 5 महिन्याला. म्हणजे जन्माला जर 3 किलो असेल तर 5 महिन्याला 6 किलो. 1 वर्षाला तिप्पट म्हणजे 9 किलो. 2 वर्षाला चौपट म्हणजे 12 किलो. 3 वर्षाला असं एक पटीने 6 वर्षापर्यंत वाढतं. 6 पाढा प्रत्येकाने आपल्या मुलाचं वजन जन्माचं लिहावं आणि पाढा लिहून काढावा. याच्यापेक्षा कमी असेल तर आपण त्यांना पुरेसं अन्न न दिल्यामुळे मुलं खराब आहेत. बरोबर. आपल्याला प्राजक्ता देव परत प्रश्न विचारतात नाशिकहून. प्राजक्ता, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. ओके. हा, हॅलो. हा प्राजक्ता. माझा मुलगा आता 1.5 वर्षाचा आहे. हॅलो. प्राजक्ता, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा, माझा मुलगा आता 1.5 वर्षाचा आहे. तर तो अजिबात वरचं काहीच खात पित नाही, दूध सुद्धा घेत नाही. सारखा असं अंगावरचाच मागतो तो. तर त्याच्यासाठी काही आहे का, म्हणजे काही औषध वगैरे, किंवा त्याला काय द्यावं? म्हणजे तो काय काय तोंडात घालतो? वाढेल त्याची. तो तोंडात काय काय घालतो दिवसभर? तो सगळंच घालतो, म्हणजे काही पण त्याला हातात येईल तो ते तोंडात घालतो. मग त्याला जर खायच्या वस्तू हाताशी आल्या तर खाईल का? नाही, तो अजिबात हातच लावत नाही त्या वस्तूंना. बाळकृष्णाला 56 भोग म्हणजे 56 पदार्थांचा नैवेद्य रोज करतात. तुम्ही नवीन नवीन वस्तू करा, सर्व फळं आणा, तो बोटाने धरू शकेल असे तुकडे करा
आणि जमिनीवर ठेवून द्या. तुम्हाला असं लक्षात येईल की जमिनीवर जर साखर पडली तर मुंग्या लागतात आणि जमिनीवर हे आता सांगितलेले खाऊचे तुकडे जर ठेवले तर 2 पायाच्या मुंग्या लागतील. म्हणजे चारी बाजूचे सगळे मुलं तुमच्या घरात येतील, तुमच्या घराचं गोकुळ होईल, ते पण खातील, तुमचा बाळ पण खाईल आणि 100 दिवसामध्ये मस्त होईल. आजपासून करून बघा. बर प्राजक्ताच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे आणि या संदर्भात तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-668-99204 022-668-99204. आणि यानंतर टॉक टाइम मध्ये आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.